मानदुखीमध्ये प्रामुख्यानं काय घटना घडते, आपल्याकडं काहीच उशी जर नाही घेतली, उशी नाही घेतली तरी त्रास देणार, उशी खूप मोठी घेतली तरी त्रास देणार, कमी घेतली तरी त्रास देणार. बरोबर. बसलो तरी आपल्याला हा त्रास वारंवार होतो. बरोबर आहे. या ठिकाणी आपले मान नेहमी कान, खांदा आणि कंबर हे तिन्ही एका रेषेत असले पाहिजे. आपण काही लॅपटॉपवरती कशावरती जर काम करत असाल, तुम्ही गाड्यांचं हे करता, तर शक्यतो बसताना ताईट बसण्याचा प्रयत्न करा किंवा सरळ राहण्याचा प्रयत्न असला पाहिजे. आपल्या डोळ्यासमोर जर असलं पाहिजे. कुठलंही काम करताना कान, खांदा आणि कंबर तिन्ही एका रेषेत असावा. पाठीवरती वजन उचलताना आपल्याला कमरेत वाकून जर वजन उचललं गेलं तर वारंवार मणक्यामध्ये डिस्क स्लिप होती आणि सटकल्या जातं. तर कधी बी पाठ सरळ ठेवायची आणि मग वजन उचलायचं. ही काळजी जर घेतली तर आपल्याला बऱ्यापैकी मानदुखी थांबते. मानदुखीमध्ये उशी किती घ्यावा हे आपल्याला प्रत्येक जण म्हणतंय. उशी किती घ्यावा, तर उशी आपल्या मनगटा एवढी उशी घेतली पाहिजे. आपलं मनगट हे प्रमाण आहे त्याचंवालं. अशी जर उशी असली डोक्याखाली तर आपल्याला हा त्रास होत नाही. दुसरं काय, एवढ्या मापाची उशी आणि आपला हात तळहात जर असं असलं, एक कानी जर झोपला आपण, तर असं असलं तर हे मणकेची लेवल एक सारखी होते आणि मानदुखी होत नाही रात्रीच्या झोपण्याच्या वेळेस. असं एवढी काळजी घ्या, बऱ्यापैकी तुमची मानदुखी थांबल. आता काका तुम्हाला आणि दोघांना बी बऱ्यापैकी फरक पडला. ठीक आहे. आता तुमची ट्रीटमेंट